नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती। सकाळी 11 ते जवळपास 1 वाजेपर्यंत मार्केटमध्ये पुन्हा तेजी दिसून आली आणि त्यानंतर मात्र परत घसरण सुरू झाली। एकंदरीत हा चढ-उताराचा दिवस राहिलेला आहे। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 451 पॉईंट घसरून 78,248 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 168 पॉईंट घसरून 23,645 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 1.18% वर आहे। बीएसई टेलिकॉम इंडेक्स 0.53% वर आहे। बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.84% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.13% वर आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.47% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अडानी एंटरप्राइजेस 7.57%, एचसीएल टेक्नॉलॉजी 1.95%, टेक महिंद्रा 1.71%, सन फार्मा 1.22% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदाल्को 2.64%, भारत इलेक्ट्रॉनिक 2.45%, ट्रेंड 2.30%, टाटा मोटर्स 2.25% अशी घसरण आहे। जागतिक संकेत चांगले नसल्यामुळे तसेच रुपयामध्ये घसरण झाल्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे। आज एफआयआयने 1,893 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,174 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।